चला ॲव्हरेज टॉपिक बघतोय आपण. ॲव्हरेजची बेसिक डेफिनेशन काय आहे? ॲव्हरेज बरोबर सम अपॉन टोटल नंबर. सरासरी म्हणजे काय? एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. एक साधा एक्झाम्पल घेतलेला आपण, 1, 4 आणि 7. ठीक आहे, याचा ॲव्हरेज काढायचं आहे. काय ॲव्हरेज काय येतो याचा? 1 आणि 4 5, 5 आणि 7 12, 12 भागिले एकूण नंबर 3, 12 भागिले 3 किती आलं? 4. याचा ॲव्हरेज आला 4. हे सगळ्यांना येतं. ठीक आहे, काही विषय नाही. जर मला ह्याच्या पुढे तुम्हाला न्यायचं आणि त्यासाठी छोटंच गणित घेतलं, काही जास्त मोठं गणित मोठे मोठे आकडे घेतले नाहीत, छोटं गणित घेतलंय, तर आता आपण कन्सेप्ट शिकणार आहे डेव्हिएशन. ठीक आहे, कन्सेप्ट शिकायची आता आपण डेव्हिएशन. मी माझा ॲव्हरेज मला पाहिजे तो ॲझ्युम करू शकतो, कोणी मला अडवायला नाहीये. 1 4 7 आहे, मला वाटलं 3 ॲझ्युम करावा, ह्याचा ॲव्हरेज 3 ॲझ्युम करावा, मी 3 ॲझ्युम केला. मग मी काय म्हणतोय, माझा ॲव्हरेज किती आहे? 3. आता मी चेक करणार, हे 1 3 पेक्षा कितीने लहान आहे रे? 2 ने. मग मी इथं किती लिहिणार? डेव्हिएशन कितीचं आहे? -2चं आहे. 4 3 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? 1 ने मोठा आहे, म्हणून मी इथं किती लिहिणार? +1. 7 3 पेक्षा कितीने मोठा आहे? 4 ने मोठा आहे, म्हणून मी इथं किती लिहिणार? +4. आता आपण ॲझ्युम केलेला, हा तर ॲझ्युम केला ना, समजलाय ना आपण. आता आपण ॲझ्युम केलेला ॲव्हरेज कधी करेक्ट असतो? जर हे डेव्हिएशन काय असतील? सगळे 0. मग बघा, 4 आणि 1 5, 5 - 3 3, 4 आणि 5 - 2 3, म्हणजे किती एक्स्ट्रा आहे रे ह्याच्याकडे? +3 एक्स्ट्रा आहे. बरोबर, +3 किती लोकांवर एक्स्ट्रा आहे? किती जणांवर? 3 जणांवर. मग +3 तिघांवर एक्स्ट्रा असेल तर एकावर किती एक्स्ट्रा आहे? 1. म्हणजे आपण ॲझ्युम केलेल्या ॲव्हरेज मध्ये किती ऍड करायचे? 1. म्हणजे 3 अधिक 1 किती येणार रिअल ॲव्हरेज? 4. बरोबर. तुम्ही म्हणाल सर असं जातोय घास आपल्याला, तुम्ही असं का चाललंय? हे नेहमीच माझा डायलॉग आहे. ठीक आहे, तर का चाललंय असं? छोटे आकडे आहेत त्यामुळे तुम्हाला असा घास जातोय, मोठ्या आकडे आल्यावर तुम्हाला असं होईल. त्यावेळी असं होऊ नये म्हणून आत्ताच मी तुम्हाला ते शिकवतोय की कसं करायचं. का असं शिकवलं मी? जर मी हा नंबर घेतला 7771, 7774 आणि 7777, याचा ॲव्हरेज विचार, यावेळी तर नक्कीच तुम्ही बेरीज करून भागिले 3 करणार ना, आणि त्याला वेळ जाणार. 7000च का, किती जरी काय असलं तरी 1,04,971, परत 1,04,974 असं असेल तर बेरीज करून हे करणार तुम्ही. मग त्यावेळी आपल्या भाषेत नाही काय करायला लागत तसं. आपण काय करणार, ते 1,00,000 जे काय असेल ते, किंवा इथं काय पकडले 7777, तर आपण काय अजून करणार 7773. आपले डेव्हिएशन सगळे हेच येणार. म्हणजे एवढ्या मोठ्या बेरजेला तुम्ही काय बनवलं रे? एवढंच बनवलं साधं, आणि मग काढलं उत्तर. त्यासाठी या मेथड शिकायच्या असतात. ठीक आहे, या मेथड का शिकायच्या ते सांगितलं. आता ह्याच्यासोबत खेळायचं कसं ते मला जरा सांगायचं तुम्हाला. बघा, आता आपण आता काहीतरी अजून केलेलं ॲव्हरेज ते 1 ऍड केलं. फॉर एक्झाम्पल चुकून माझ्याकडनं काय झालं, करेक्ट ॲव्हरेजच अजून झाला, तर माझं डेव्हिएशन किती आलं पाहिजे? 0. मग इथं चेक करून बघू, मी 4 अजून केला, 1 आहे, कितीनं कमी आहे रे? 3. हा काय म्हणतोय, मलाच ॲव्हरेज केलाय, काही विषयच नाही. हा काय म्हणतोय, 3 जास्त. बघा, +3 -3 आलं का 0. पटलं सगळ्यांना व्यवस्थित? डेव्हिएशन कन्सेप्ट कळाली? लिहून घे डेव्हिएशन. हे दोन्ही उदाहरणं लिहून घ्यायची. हे बघ, हे सुरुवातीला हे नीट लक्ष दे, इथं 3 एक्स्ट्रा आलंय, कितीवर आलंय? तिघांवर, म्हणून 3/3 1 केलं. ठीक आहे, ही गोष्ट व्यवस्थित लिहून घे, ह्याचा उपयोग नंतर कळेल तुला हळूहळू.
हे कन्सेप्ट मध्ये लिहायचं आहे, मागची पानं त्यासाठी आहेत. आणि आपल्याला हा फॉर्म्युला जेवढा लागतो ना, ऍव्हरेज बरोबर सम अपॉन नंबर, तेवढाच सम इज इक्वल टू काय लागतं, ऍव्हरेज इंटू नंबर. हे खूप लागतं आपल्याला. ठीक आहे. 2 लोकांचा ऍव्हरेज 7 आहे, तर दोघांची सम किती, 7 दुनी 14. 3 लोकांचा ऍव्हरेज 10 आहे, तर तिघांची सम किती, 10 त्रिक 30. 5 लोकांचा ऍव्हरेज 12 आहे, 12 पंचे 60. 10 लोकांचा ऍव्हरेज 15 आहे, 10 गुणिले 15 150. हे खूपदा लागतं आपल्याला पेपरमध्ये याच्यापेक्षा. ठीक आहे, सम काढणं. कळालं सगळ्यांना? पहिली स्टेप डेव्हिएशन कन्सेप्ट. चल आता दुसरी स्टेप, ते म्हणजे इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन. इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन. तुम्ही माझ्या पुस्तक जेव्हा बघाल ना, मी सोडवलेल्या गोष्टी, तेव्हा खूप सारे त्याच्यात एरो वगैरे असं काय काय दिसतं, आणि ते मग माझा विद्यार्थी नसेल तर त्याला जरा कळायला अवघड जातं. तर ते आता तुम्हाला कळून जाईल की तसं असं का म्हणतोय मी. इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन आहे. गणित कशी असतात, तुमच्याकडे एक साठा देतात, एक लोकसंख्या देतात, आणि त्याच्यात कोणतरी नवीन ऍड झाले म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचं सरासरी एज 25 वर्षे. जर शिक्षक त्याच्यामध्ये आला तर त्यांचं सरासरी वय 26 होत आहे. ठीक आहे, तर त्या एक्स्ट्रा आलेल्या टीचरचं एज काय असतो, प्रश्न असा. किंवा तुम्हाला म्हणतात एका वर्गात 15 मुलं आहेत, त्यांचं ऍव्हरेज वय आहे 25. एक मुलगा निघून जातो, ऍव्हरेज वय होतं 24. किंवा एक मुलगा निघून जातो, ऍव्हरेज वय होतं 23. तर त्या निघून गेलेल्या मुलाचं एज किती, ह्याला म्हणायचं एक्सक्लुजन. ठीक आहे, हे असे प्रश्न तुमच्याकडे येतात. आता मला हे सगळं व्हायच्या आधी एक छोटा प्रश्न विचारायचा. आपल्यातला आता इथं एक मुलगा निघून गेला बाहेर, तर आपला ऍव्हरेज वय कमी होईल का वाढेल? आणि आपल्यात जर एक एक्स्ट्राचा पोरगा आला तर आपला ऍव्हरेज वय काय होईल सगळ्यांचं? तर असं नसतंय. ते डिपेंड करतं ना कोण गेलंय. मी आता सगळ्यात इथं मोठा आहे असं जर अझ्युम केलं, तुमच्या एवढाच आहे पण तरी पण अझ्युम करायला काय जातंय मला, मी मोठा आहे असं अझ्युम केलं, जर मी बाहेर गेलो तर सगळ्यांचे ऍव्हरेज वय मी कमी करून जाणार. ठीक आहे, आणि मी जर म्हातारा माणूस जर कोणात आला तर सगळ्यांचे ऍव्हरेज वय वाढणार. पण बाहेरून जर लहान बाळ आलं तर सगळ्यांचे ऍव्हरेज वय कमी करणार. आणि आपल्यातून जर सगळ्यात लहान वयाचा व्यक्ती बाहेर गेला तर आपल्या सगळ्यांचे ऍव्हरेज वय वाढवेल. क्रिकेटच्या भाषेत हे लगेच समजतं. जर सेंचुरी वाल्याला बाहेर काढला तर टीमचा ऍव्हरेज कमी येतो, पण जर शून्य वाल्याला बाहेर काढला तर टीमचा ऍव्हरेज वाढतो. कळलं का आता व्यवस्थित? म्हणजे येतंय किंवा जातंय यावर डिपेंड नसतंय, कोण किती घेऊन येतंय आणि कोण किती घेऊन जातंय. 100 वाला माणूस आत आला तर आपलं वाढवेल, पण 10 वाला आला तर आपलं कमी करेल. कळलं का आता व्यवस्थित? म्हणजे येण्या जाण्यावर ऍव्हरेज डिपेंड नसतो, कोण किती घेऊन येते आणि किती घेऊन जातंय त्याच्यावर ऍव्हरेज डिपेंड असतो. आपलं सगळ्यांचं ऍव्हरेज वय 30 आहे, पण बाहेरून 30चाच आला तर आपलं वय 30च राहणार. बाहेरून 40चा आला आपलं वय वाढणार, बाहेरून 20चा आला आपलं वय. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? म्हणजे माणूस आत आला तरी ऍव्हरेज कमी होऊ शकतो. आता एक साधं एक्झाम्पल घेऊ. एका वर्गात मी तुम्हाला काय म्हटलं, एका वर्गात आहेत 10 मुलं आणि त्यांचं ऍव्हरेज एज आहे 25. जर मी टीचर एक्स्ट्रा इन्क्लूड केला तर टोटल किती येतात? 11. आणि ऍव्हरेज वय वाढलं 26 असं मी म्हणतोय. 26 झालं. गणित तयार करायला लागलो आपण. ठीक आहे, कुठनं आलं विचारू नका, हे गणित आहे. तर शिक्षकाचं वय तुम्ही तुमच्या पद्धतीने आजपर्यंत काय केलंय, 10 गुणिले 25 बरोबर. 10 लोकांचं टोटल काढलं, किती आलं? 250 बरोबर. आता 11 लोकांचं काढायचं आहे, मग सम काय असतं, ऍव्हरेज इंटू नंबर. 11 गुणिले 26 किती येणार? 286 बरोबर. मग किती एक्स्ट्रा आहे? हे 36. हे 36 कोणाचं असणार आहे मग? त्या शिक्षकाचं. ही झाली ट्रॅडिशनल पद्धत. पहिल्यांदा टोटल काढायची, दुसऱ्यांची टोटल काढायची. मग आता ही ट्रॅडिशनल पद्धत का नाही वापरायची? जेव्हा मी तुम्हाला इथं तुमच्या आवडीचे आकडे घेतो, 37 मुलांचं ऍव्हरेज वय मी तुम्हाला म्हणतोय की 27 आहे. आता कसा आहे गुणाकार? 37 गुणिले 27 अवघड आहे ना. आणि परत म्हणतोय शिक्षक आला 38 आणि मग झालं 28. अवघड आहे ना. आता 38 गुणिले 28 पाडे येत नाहीत ना आपल्याला. हे 3 आणि 8 न गुणत बसा बरोबर. मग किती अवघड चाललंय. म्हणून आपण ही मेथड वापरायची नाही. शिकवली मी आता, सांगितली. हे असं करतो आपण, ह्याच्यात पण तेच करणार आहे. 37 गुणिले 27, 38 गुणिले 28 याच्यातून ते वजा करणार आपण बरोबर. हे सगळं तुम्हाला येतंय. आता माझी पद्धत बघा काय. आधी पोरं किती होती? 10. आता किती आहेत रे?
पोरग शिक्षक कोण, माणसं किती आहेत आता 11, म्हणजे कितीनं वाढलं 1 न, इथं करायचं +1. आता किती आहेत 25, किती झालं 26, कितीनं वाढलं +1. कमी झालं असतं तर मायनस मायनस केलं असतं, वाढलंय प्लस प्लस केलं आपण. आता या 1 न या 26 ला गुणायचं, किती येतंय 26, आणि या 10 न या 1 ला गुणायचं, किती येतंय 10. यांची बेरीज 26 आणि 10 किती आलं, आलंय का आन्सर. पण तिथं गुणाकार कुठले केलेत 10 आणि 25, 11 आणि 26. इथं गुणाकार कुठले केलेत 1 आणि 26 आणि 10 आणि 1. काय सोपे आहेत गुणाकार. तरी तुम्हाला हे बरं वाटेल कारण हे आकडे तरी पण चांगले आहेत. पण आता खालच्या आकड्यात मग करूया, काय घेतलं मी 37चं ऍव्हरेज किती आहे 27 आणि 38चं किती आहे 28. आता बघा 37चं काय झालं 38 कितीने वाढलं +1. 27चं काय झालं 28 कितीने वाढलं +1. मग काय करतो 1 गुणिले 28 किती येते आणि 37 गुणिले 1 किती येते 8 आणि 7 15, 3 आणि 2 5 आणि 1 आहे का नाही सिंपल. ते गुणाकार केवढ्यात पडले असते तुम्हाला 37 गुणिले 27 चे, कळलंय. ठीक आहे, लिहून घ्या एवढंच. ही ट्रॅडिशनल मेथड आहे. हे असं का होतं, कारण ह्या ट्रॅडिशनल मेथड मध्ये विनाकारण आपण एक स्टेप रिपीट करत असतो की जी इथं नलिफाय होऊन जाते, आणि ही माझी मेथड आहे. चला झालंय. काय केलं आपण याच्यात इन्क्लुजन एक्सक्लुजन करूया. आता एक्सक्लुजन करू आपण. 10 लोकांचं ऍव्हरेज वजन 40 kg. जेव्हा त्याच्यातून एक माणूस निघून जातो म्हणजे किती राहतात 9, तेव्हा त्यांचं ऍव्हरेज वजन बनतं 39 kg. ठीक आहे, तर त्या निघून गेलेल्या माणसाचं वजन किती असं विचारलंय आपल्याला. करायचं बघा, आता 10चं 9 झालं किती येणार मग -1. 40चं 39 झालं किती येणार -1. काय करायचं आहे आता -1 × 39 किती येतंय -39. चिन्हांसहित घ्यायचं सगळं. परत 10 × -1 किती येतंय -10. -39 -10 किती आलं -49. म्हणजे -49 आलं. म्हणजे निघून गेलेल्याचं वय काय 49. मायनस का आलंय, तो निघून गेलाय म्हणून मायनस आले. त्याचा इथं विचार करू नको, पण अख्ख्या कॅल्क्युलेशन मध्ये मायनस चिन्हाला सोडायचं नाही. कमी झालं तर मायनस घ्यायचं मग करायचं. समजलं. वजा का आलं निघून गेलाय म्हणून. आणि नेहमी लक्षात ठेव, इथं पण बॉक्स काढलाय मी. ठीक आहे, इथं पण एक बॉक्स काढलाय. हे जे उत्तर असतं बॉक्स मधलं, हे बॉक्स मधलं उत्तर नेहमी नवीन आलेल्यांचं किंवा सोडून गेलेल्यांचं, काय लक्षात घेतंय, नवीन आलेल्याचं किंवा पुढच्या गणितात सोडून गेलेल्यांचं टोटल असतं. काय असतं टोटल असतं. टोटल म्हणजे हे काय ऍव्हरेज नसतं. आता आपल्याला फरक पडत नव्हता कारण आपण एकच वाढवत होतो आणि एकच बाहेर पाडत होतो. एकाच्या बाबतीत टोटल काय ना ऍव्हरेज काय सगळं सेमच ना. पण आता ह्याच्या पुढचं गणित मी दोघांचं करू किंवा तिघांचं करू, त्यावेळी तुम्हाला हे काय म्हणायचं ते कळेल. बॉक्स मधलं आन्सर कोणाचं असतंय नवीन आलेल्यांचं किंवा सोडून गेलेल्यांचं टोटल असतंय. कळालं, ते तिथं लिहून घ्यायचं. इथं बॉक्स केला, नवीन किंवा सोडून गेलेल्यांचं टोटल असतंय टोटल.
हे इन्क्लुजनचं आणि हे एक्सक्लुजनचं लिहायचं असेल तर इथं सोडून गेलाय म्हणून वजा आलाय, हे अशी छोटी छोटी वाक्य लिहायची, म्हणजे झाली तुमची नोटबुक तयार कायमस्वरूपीची. आणि ज्याचं हे वर्कबुक सगळ्यात चांगलं असेल त्याला क्लासच्या शेवटी माझं पुस्तक मिळेल, आणि मला झेरॉक्स मारायला पण द्यायचं ते पुस्तक तुमचं तयार केलेलं. व्यवस्थित लिहिलं, व्यवस्थित टापटीप असेल तर माझं पुस्तक मिळेल तुम्हाला, जे रिझनिंगचं नवीन वालं येणार आहे पुस्तक किंवा मॅथचं ते वालं. नोट्स तयार झालेले नाहीत, पुस्तक आहेत की माझी 3 पुस्तक आहेत, येईल 5-6 दिवसात रिझनिंगचं पुस्तक. फक्त आयोगाचे PYQ 2009 ते 23, बाकीचं नाही काय. तेच प्रश्न आधी स्पष्ट टॉपिक वाईज केले आपण. त्याच्या मागे फोटो आहे ना, पहिल्या पानाच्या मागे जो फोटो आहे तो मॅथचं पुस्तक आहे, हे वालं सेम असत. आता आपलं रिझनिंगचं येईल 5-6 दिवसात. झालं. आता आपण जरा 2च्या फरकानं करू, ठीक आहे. मी म्हणतोय की 10 जणांचा ऍव्हरेज 20 आहे, ओके, आणि 12 जणांचा ऍव्हरेज किती पकडायचा? 22 पकडू, 21 पकडू, 19 पकडू, 18 पकडू, काय पकडू? काही पकडलं चालते, हे तर पटलंय तुम्हाला आता, ठीक आहे. त्यामुळे काय सेमच पकडलं पाहिजे असं काही नाही, 21 पकडू, वजा जरी केलं तरी काही फरक पडत नाही. आता मला सांगा 10चं किती झालं? 12, काय लिहिणार इथं? +2. 20चं किती झालं? 21, काय लिहिणार इथं? +1. 2 गुणिले 21 किती येतंय? 42. आणि 10 गुणिले 1 किती येतंय? 10. 42 आणि 10 किती झालं? 52. 52 कशाचं आन्सर आलं? बॉक्सचं आन्सर आलं का? बॉक्सचं आन्सर काय असतंय? नवीन आलेल्यांचं टोटल. प्रश्नात कधी कधी विचारतात नवीन आलेल्यांचं एकूण वजन किती, किंवा कधी कधी विचारतात नवीन आलेल्यांचं सरासरी वजन किती. सरासरी वजन आला तर ऑप्शन नंबर 1 ला 52 असेल, पण ते उत्तर असणार का तुझं? नाही, कारण 52 काय रे? टोटल आहे. 52 काय आहे? टोटल आहे. किती जणांचं? 2. मग जर सरासरी विचारली दोघांची तर सरासरी किती येणार? 52 भागिले 2, 26. म्हणून मगासपासून काय बोलतोय, चौकोनातलं वजन काय असतंय? टोटल. कारण हे शेवटच्या वाक्यावाला प्रश्न अजून विचारलेला नाही एमपीएससीनं, की 2 वाढवले आणि विचारले की सरासरी किती, म्हणून हे सांगितलं की हे पडू शकतं. कळलं? ठीक आहे. आता बाकीचे आहेत ना, मी घेण्यापेक्षा जे टाईप येतील तेव्हा तेव्हा त्याचे कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. जायचं एक्झाम्पल्स कडे? नाही, त्याच्या आधी एक छोटी अजून एक संख्यांवाली कन्सेप्ट घेऊ. हे तर आपलं डायरेक्ट शाब्दिक उदाहरणं झाले ना सगळे. आता संख्यांचं उदाहरण घेऊ. जेव्हा कधी मी अशा संख्या घेतल्या 1, 2, 3, काय रे यांचा ऍव्हरेज? 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 भागिले 3 2. पहिल्यांदा काय केलं मी? 6 भागिले 3 2 या पद्धतीनं काढलं. आता अजून एक सांगतो, जेव्हा पण कधी सलग संख्या असतील ना त्यांचा ऍव्हरेज काय असतो? मधली संख्या. म्हणजे ह्यांच्या मधली संख्या काय आहे? 2. म्हणजे मधली संख्या ही झाली दुसरी पद्धत ऍव्हरेजची. पहिल्यांदा बेरीज भागिले 2, नंतरची काय रे? मधली संख्या. आता तिसरं एक गोष्ट सांगतो, जेव्हा पण कधी सलग संख्या असतील ना त्यांचा अजून एका पद्धतीनं पण ऍव्हरेज काढता येतो आपल्याला. काय येतो? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. मग 1 आणि 3 4, 4 भागिले 2 2. म्हणजे तिसरं पद्धत काय सांगितली तुम्हाला? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2, म्हणजे 1 अधिक 3 भागिले 2, म्हणजे 4/2 किती येणार? 2. कळालं का? 3 पद्धती, जिथं जी पद्धत लागेल ना तिथं तीच वापरायला लागते आपल्याला. एकच येऊन चालणार नाही, तिन्ही पद्धत तुम्हाला आल्या पाहिजे. मग 3 संख्या असतील, 5 असतील, 7 असतील, त्याचं निघतंय मधलं बरोबर. पण मी आता समप्रमाणात संख्या घेतल्या. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 आणि 4 याचा काढायचा आहे. सगळ्यात पहिली पद्धत काय? बेरीज भागिले एकूण संख्या. 4 आणि 3 7,
7 आणि 2 9 आणि 1 10. 10 भागिले 4 किती येणार? 2.5. आलं पहिल्या पद्धतीनं. दुसरी पद्धत काय? मधली संख्या. आता मला सांगा 4 संख्यांच्या मधलं निघतं का? नाही निघत. मध्ये नाहीच नाही. इकडे 2 इकडे 2. ठीक आहे. मग ह्यांच्या मधलं काय? ह्या 2 मधल्या संख्या आणि या 2 संख्यांच्या मधलं काय? 2.5. निघलं का मधलं आता? बरोबर. ह्यांच्या मधलं कसं काढायचं? 3 आणि 2 5 भागिले 2 करायचं सरळ. ठीक आहे. तिसरी पद्धत काय? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. मग कळतंय 4 आणि 1 5. 5 भागिले 2 2.5. कळालं का? मग हे कुठं कुठं वापरू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा सलग संख्या. आणि 1 न सुरू झाल्या पाहिजेत का? कुठनं पण सुरू होऊ दे. 13 14 15 कुठनंही. तर हे कुठं कुठं वापरू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा सलग संख्या. सलग संख्या. दुसरं सलग समसंख्या. तिथं पण चालतंय. परत सलग. सलग म्हणजे कंटिन्युअस. ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह. सलग विषम संख्या. तिथं सुद्धा चालतंय. आणि चौथं अरिथमॅटिक सिरीज किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तिथं सुद्धा चालतंय. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? समान समानच्या गॅपनं जर आल्या तर तिथं सुद्धा हे चालतंय. तुला ट्रायल दाखवतो मी. 1 4 7 10 आणि 13. सगळ्यात 3-3चा फरक आहे. त्यांचा ऍव्हरेज विचारलाय. काय ऍव्हरेज येणार? 7. तोंडी सांगणार तू का? मधली संख्या काय आहे? 7. इकडे 2 तिकडे 2 मध्ये काय आहे? 7. समजलं का? कळलं? चल हे लिहून घे. कुठं कुठं लागू होतंय? सलग संख्या, सलग समसंख्या, सलग विषम संख्या आणि अरिथमॅटिक सिरीज. अरिथमॅटिक सिरीज म्हणजे समान गॅप वाली. झालंय? चला जाऊया पुढं. तर हे एवढ्या 2 कन्सेप्ट आहेत. मग आजचं वालं आत्ताचं. आणि अजून ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट लागतील त्या तुम्हाला पुढे समजतील. पहिलं एक्झाम्पल. सगळं आपल्या पद्धतीने सोडवायचं आहे. कुठलं मी काही स्किप केलं नाही. 21 ते 23 जे काय असतील ते सगळे घेतलेले आहेत. जे आयोगाचे स्क्रॅप झालेले आहेत तेवढेच फक्त मी स्किप केले आहेत. एका वर्गातील उलट जे मला गरजेचे वाटतात टाईप समजावण्यासाठी ते मागचे पण घेतलेत. आता हा 2012लाच पडलाय तर तिथून उचललाय मग मी तो. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 आहे. लगेच लिहायचं काय? 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 10. परत जर शिक्षकाचे वय ऍड केले किती लोक झाली? 41. आणि मिळवले तर सरासरी किती येते? 11. झालं का गणित तयार? विचारले काय शिक्षकाचं? काय करतो आपण? 40 चे 41 झालं. कितीने वाढलं? +1. 10 चा 11 झालं. कितीने वाढलं? +1. 1 गुणिले 11 11. 40 गुणिले 1 40. 40 आणि 11 किती आलं? 51. शिक्षकाचं वय किती रे? काय वेगळं शिकवलं का आपण? आयोगाचाच प्रश्न आहे ना. झालं की लगेच पुढचं सोडवायला घ्यायचं. कळलं? लिहून घ्या.
68 बघा. परत ऍप्लिकेशन आले का फक्त वर्गातले मुलं त्यांची वजन त्यांचीच वय काढायची का? क्रिकेटचा प्रश्न आलाय. युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी किती आहे? 72. 3 डावांची धावातील सरासरी 72. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी काय होते रे? 1 ने कमी होते. स्वतः सांगितलं नाही, आता तुम्हाला कमी करा म्हणतोय ते. तर 4 डावा आणि सरासरी 1 ने कमी झाली म्हणजे किती झाली? 71. बघ रे, मॅच वाढली पण सरासरी कमी झाली की नाही? मॅच खेळल्यावर काय सरासरी वाढली पाहिजे असं काय आहे का? मगाशी सांगितल्याप्रमाणे किती खेळला ते इम्पॉर्टंट आहे ना. मग 3चं काय झालं? 4. किती येणार मग इथं? +1. 72चं काय झालं? 71. किती येणार? -1. बरोबर. मग 1 गुणिले 71 किती येणार? 71. आणि 3 गुणिले -1 किती येणार? -3. 71 - 3 किती आलं? 68. जमलंय? आहे का नाही सोपं? आणि ट्रिक म्हणायचं नाही, ही प्रॉपर कन्सेप्टच शिकवतोय मी तुम्हाला. फक्त का आली ती सांगण्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच नाही. फक्त हे असं तुम्ही लक्षात ठेवा, ह्यातलं काही ट्रिक नाहीये की ह्याच गणिताला चालेल सर, गणित बदललं तर चालणार नाही. कुठलं बी गणित घेऊन ये, सगळीकडे लावून दाखवतो तुला हे. आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला छोट्या छोट्या सांगतो, फिरवले की काय असतं. काय काय माहिती आहे आपल्याला? त्या 2 गोष्टी माहित आहेत की किती खेळलेत मॅचेस, किंवा पहिल्यांदा किती मुलं आहेत नंतर किती मुलं आहेत. नंतर काय माहित आहे? पहिल्यांदाचा ऍव्हरेज आणि नंतरचा ऍव्हरेज. बरोबर. ह्या 4 गोष्टी माहित आहेत. आणि काढायचं काय तर ही गोष्ट असते. 5 गोष्टी, 5 पैकी कुठली पण एक गोष्ट मिस केली की तुला काढता आलंच पाहिजे. काही फरक नाही पडत. नाही माहित तरी ते एन कर. नंबर ऑफ स्टुडंट्स माहित नाहीत, नंबर ऑफ मॅचेस माहित नाहीत, एन कर. ऍव्हरेज माहित नाही, ए कर. आणि हे करत राहा. फक्त तुला 5 पैकी एक गोष्ट मिसिंग असते. फक्त काही विचारू दे तुला येणार. फक्त भिवू नको, अरे मला मॅचेसच माहित नाही. आपण जर असलं केलं, येन पकड ना की बाबा काही सामन्यामध्ये त्याच्या ऍव्हरेज धावा 10 होत्या, अजून तो नंतर एक सामना खेळला, म्हणजे टोटल सामने किती झाले आता? n+1 झाले. त्यामुळे त्याचा ऍव्हरेज 11 झाला. हे त्यांनीच सांगितलंय. किती धावा काढल्या शेवटच्या मॅच मध्ये? असं म्हणतात की त्यानं 50 धावा काढल्या. आपण पकडू, माहित नाही मला काय, 50 धावा काढल्या म्हणजे माझं बॉक्स मधला आन्सर काय झाला आता? 50. बरोबर. मग आता आपण आपली मेथड लावायची. कशी मेथड लावणार आता आपण आपली? nचे n+1 झालंय, कितीने वाढलं? +1. 10चा 11 झालंय, कितीने वाढलं? आता चुकू शकतं, मी अंदाजे घेतले, पण तुम्हाला इक्वेशन कसं मांडायचं सांगतो. तर इज इक्वल टू, आन्सर काय येणार? 1 गुणिले 11 किती आलं? 11. आणि इकडे काय येणार? n गुणिले 1 किती आलं? n. मग n चा आन्सर किती आलं? 50 - 11 किती येणार? 39. कळलं? म्हणजे सुरुवातीला मॅचेस किती खेळल्या? 39. 5 पैकी काही जरी एक मिस असलं तर तुझ्या पद्धतीत बघ, तू कसं कसं करणार ह्याला माहित आहे? 10n नंतर 11 गुणिले n+1 त्यांची वजाबाकी म्हणजे किती काढणार तू? 50 लिहिणार. ह्याच्यात बघ केवढंच होतंय, तेवढ्याच लाईन होत्या. ह्या 2 लाईनच्या वर जातच नाही हा प्रश्न. कळलं? हे जरा बघ, करता आलं तिथलं तिथं, तुला लिहिता आलं तर लिही, व्यवस्थित होऊन जाईल तुझं. आणि हे काय सांगते की सगळ्या गणिताला लागू पडतं, कारण मी कन्सेप्ट शिकवतोय, ट्रिक नाही शिकवत. ट्रिक त्या त्या गणितापुरती लागू पडते. मग आता इथं मॅचेस नव्हत्या दिल्या, कधी कधी ऍव्हरेजेस देणार नाहीत तुला. ठराविक ऍव्हरेज होता, 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळल्यामुळे तो 2 रन वाढला, मग ए पकड, a+2 पकड, लावत राहा. 5 पैकी 4 गोष्टी देतील, एक गोष्ट तुला काढायची असेल. फक्त तू भिवू नकोस त्या गोष्टीला. जायचं पुढं? चला, जमतंय का? काय राहिलंच नाही आता कुठल्या प्रश्नात? करा.
5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिसळले म्हणजे 6 झाले, सरासरी 2 ने कमी होते म्हणजे किती झालं 38. 5 चं झालं 6 प्लस 1, 40 चं 38 मायनस 2. 1 गुणिले 38 38 आणि 5 गुणिले वजा 2 वजा 10. 38 वजा 10 किती आलं 28. सरिताचं काय असणार आहे रे मग 28. इझी. ठीक आहे, चलो 10 सेकंदात उडतायत ना आता. माझे आहेत का प्रश्न? नाही, आयोगाचे प्रश्न आहेत. काय ते 6 लोकांचे सरासरी वजन किती आहे 35. रमेश कारमध्ये बसला 7 झाले, सरासरी 1 न वाढली किती झाली 36. 1 न वाढलं इथं लिहिलं, 1 न वाढलं इथं लिहिलं. 1 गुणिले 36 36, 6 गुणिले 1 6, 36 आणि 6 42. कळलं? आणि तू हे कसं पण मांड, काही फरक पडत नाही. तुला वाटेल सर असंच मांडलं तर, माझं वर खाली झालं तर, काही नाही फरक पडत. तुला वाटलं मी आधी 7 लोकांचं लिहावं, मी लिहिलं 7 लोकांचं किती होतं 36. 6 लोकांचं किती आहे 35. तुला पाहिजे तसं लिहितो, काही नाही फरक पडत. 7चं झालं 6 काय येणार -1. 36चं झालं 35 काय येणार -1. मग -1 गुणिले 35 वजा 35 आणि 7 गुणिले -1 वजा 7. 35 आणि 7 42. वजा 42 का निघून गेलाय म्हणून ह्याच्यात. कळलं का? उलट मान सुलट मान काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याची काळजीच करू नको तू. माझं वर खाली झालं तर काय होईल. तुला हे वजावाला नको वाटत असेल तर वजा जरी आलं तर तू आधीच्या पद्धतीने मांड. आधी कमी वाला मांड, नंतर चांगलं वाला मांड. तुला वजा सोबत प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, चल आता हा प्रश्न आहे. आता मला याच्यात सांगा इन्क्लुजन आहे का एक्सक्लुजन. 2 टाईप बघितले आताशी फक्त आपण. एक माणूस ऍड होतोय, एक माणूस कमी होता. आता ह्याच्यात काय झालंय बघा. 10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आला. म्हणजे इन्क्लूड पण नाही झालं, एक्सक्लूड पण नाही झालं, ह्याच्यात झालं रिप्लेस. मग हा दुसरा टाइप झाला. काय येणार ह्याच्यात रिप्लेसमेंट. हा आला रिप्लेसमेंट. आणि हा टाइप जर तुम्ही मेथडने सोडवायचं म्हटलं तर कळायचं बंद होईल, पण तोंडी 5 सेकंदात सुटेल. ठीक आहे, तोंडी काय म्हणतोय बघा प्रश्न. हा मी सोडवणार आहे, पुढच्याचं उत्तर तोंडी तुम्ही द्यायचं आहे. म्हणून तो 2011चा घेतलाय. मला हा टाइप कव्हर करायचा होता. तुमचे सगळे टाइप कव्हर करून घेतलेत मी. जरी मी म्हटलं 21 22 23 ते तर आहेतच फिक्स मध्ये, पण मला वाटतंय की हा टाइप नाही होत आहे त्याच्यात कव्हर, तर हा टाइप घेतलाय. तर 10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आला. 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा कितीने वाढले रे 2 वर्षानं वाढते नवीन आल्यामुळे. ठीक आहे, याच्यावरून एक अंदाज बांधता आला का नवीन वाला जास्त घेऊन आला असेल, त्याच्यामुळे सगळ्यांचं वाढतंय. म्हणजे थोडक्यात जडेजानं सेंचुरी मारली खालच्या प्लेअरनं. ठीक आहे, आता तर नवीन माणसाचे वय किती, नवीन माणसाचे वय किती असं विचारले. मला सांगा हा ग्रुप आहे, याच्यातून कोणतर 25चा बाहेर पडलाय. 25चा आत आला असता सरासरीत काय फरक पडला असता का नाही, पण सरासरी 2 न वाढले म्हणजे हा नक्कीच 25 पेक्षा जास्त घेऊन आलाय. किती जास्त घेऊन आलाय 2 न सरासरी वाढले म्हणजे प्रत्येकासाठी त्याने किती आणले 2 आणले. लोक किती होती आधी 10. 10 लोकांसाठी जर त्याला 2-2 आणायचे असतील तर त्याने एक्स्ट्रा किती आणायला पाहिजेत 20. म्हणजे तो 25 तर ऍडजस्टमेंट साठी आणेल सेम टू सेम बॅलन्स व्हायला, आणि वरून 20 एक्स्ट्रा पण आले. मग 25 आणि 20 किती आलं 25. कळलं? हे स्टेप बाय स्टेप असं 4-5 लाईन भरतंय एक्स वगैरे घेऊन आणि मग कळायचं बंद होते. आणि तोंडी एवढेच उपाय. 25चा माणूस बदलला, 25 आला असतं सेम झालं असतं. 2 न वाढले, किती लोकांवर 2 न वाढले 10 लोकांवर. 10 दोन्ही 20 एक्स्ट्रा आणणार, 25 आणि 20 25. कमी झालं असतं 20 कमी आणणार, 25 वजा 20 5. त्यांनी जे सांगितले ते करत राहायचं. समजलंय? हे कसं लिहिणार 10 लोकांसाठी 2 एक्स्ट्रा आणले, 10 लोकांसाठी 2 एक्स्ट्रा म्हणजे टोटल 20 एक्स्ट्रा आणले. बरोबर, म्हणजे एकूण कितीचा आहे तो माणूस 25 तो स्वतःच म्हणजे ऍडजस्ट व्हायला, आणि 20 वाटण्यासाठी 25 आणि 20 45. हे असं तुम्हाला ज्या भाषेत जमतंय तसं लिहून घ्यायचं. तुम्हाला कळेल एवढ्या पुरतं फक्त.
झालं? पुढचं जमेल ना? टाकलंय का मी? येईल का पुढचं? तोंडी काय आला आन्सर? 70. 58 अधिक 12. एका जहाजावर 10 व्यक्ती बसल्यात. एका 58 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्रामची काय झाली? वाढ झाली. मला सांगा 58 ला 58 आला असता काहीच नसतं झालं. 1.2 केजीची वाढ झाली म्हणजे डेफिनेटली नवीन माणसाने एक्स्ट्रा आणलंय. 1.2 केजी एक्स्ट्रा आणले. किती लोकांसाठी आणले? 10. म्हणजे टोटल किती एक्स्ट्रा आणले? 1.2 गुणिले 10, 12 केजी एक्स्ट्रा आणलं. स्वतःच ऍडजस्ट करायला तो किती आणेल? 58. आणि नंतर 12 एक्स्ट्रा. 58 आणि 12 किती आलं? 70. काय फरकच नव्हता मागच्या ह्या एक्झाम्पल मध्ये. नेक्स्ट बघा नवीन टाईप. आता इन्क्लुजन, एक्सक्लुजन, रिप्लेसमेंट हे होऊन गेले. आता नवीन टाईप काय? असं जोडी जोडीने येतात आणि सरासरी विचारतात. हे सगळी कन्सेप्ट तुम्हाला वर्क टाइम मध्ये पण दिसायला असं अशा टाईपचं एक एक्झाम्पल दिसतं तिथं. यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 आहे. मगाशी तोंडी सराव करून घेतलेला. दोघांच्या वयाची सरासरी 13 आहे तर दोघांची बेरीज किती? 26. मग तुम्ही काय लिहिणार? यश प्लस गणेश यांची बेरीज किती आहे रे? 26. पटलं? नंतर दुसरं काय? गणेश आणि पूर्वा. गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 आहे तर बेरीज काय येणार? 40. आता इथं गुगली टाकली आयोगाने. आता काय म्हटलंय? पूर्वा व यश यांच्या वयाची सरासरी नाही दिली, त्यांच्या वयाची बेरीज दिली. 36 दुनी 72 करू नको गडबडीत. पहिल्या 2 ला केलं, दुसऱ्या 2 ला पण ही डायरेक्ट बेरीजच दिलेली आहे. मग पूर्वा आणि यश यांच्या वयाची बेरीज किती आहे? 36. मी काय करतो? सगळ्यांची बेरीज करतो. 6 6 12, 3 1 4 4 8 2 102 बेरीज झाली तिघांची. तिघांची झाली का? तिघांची झाली का? 6 जणांची झाली ना. 2 वेळा यश आहेत, 2 वेळा गणेश आहेत आणि 2 वेळा पूर्वा आहेत. म्हणजे ही बेरीज किती जणांची आहे? 2 गुणिले पूर्वा अधिक गणेश अधिक यश यांची बेरीज 102 आहे. एक पूर्वा, एक गणेश, एक यश यांची बेरीज काढू. पूर्वा अधिक गणेश अधिक यश यांची बेरीज काय? 102 भागिले 2 51. बे पंचे 10 बे 1 बे. आता तुम्हाला विचारलं काय? पूर्वाचे वय किती? मला कोणाचं काढायचंय? पूर्वाचं. म्हणजे गणेश आणि यशचं मला वजा करायला लागेल. मग गणेश आणि यश यांचं वय किती आहे रे? दिलंय त्यांनी 26. ते वजा करा. मग ते जर वजा केलं तर मला किती मिळलं? 25. यश गणेश कॅन्सल. राहिली कोण? पूर्व. पूर्वाचं वय किती मिळालं मला? 25. हे गणित सेम 4 वेळा पडलंय आजपर्यंत. काहीच फरक नाही. असं मांडायचं, लिहायचं, नावं फक्त चेंज होतात आणि आकडे चेंज होतात. कळालं का? सेम हा पॅटर्न वर्क टाइम मध्ये एकदा तुम्हाला दिसणार आहे. सो व्यवस्थित बघा. कळालंय सगळ्यांना?
चला पुढे. बघा आता मजा. आधी ट्रॅडिशनल वे सांगतो, नंतर आपल्या पद्धतीने जाऊ. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष. ठीक आहे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेत, मग काय सगळ्यात लहान मुलाचं वय किती पकडू? x. त्याच्यानंतर 3 वर्षाने जन्मलाय त्याचं वय किती? x + 3. नंतर अजून काय 5 मुलं आहेत अशी 3-3 वर्षाच्या, x + 6, x + 9 आणि x + 12. बरोबर. यांची बेरीज किती सांगितली आहे? 50. यांची बेरीज किती आहे? 50. करा बेरीज. 1 2 3 4 5. 5 वेळा x आहे, किती आलं? 5x. 6 आणि 3 9, 9 9 18, 18 आणि 12 30. 5x + 30 बरोबर किती आलं? 50. मग 5x बरोबर किती आलं? 50 - 30 20. x बरोबर किती आलं? 4. म्हणजे सगळ्यात लहान मुलाचं वय किती आहे? 4. अर्थ नाही या गोष्टीला का? हे लहानपणी ठीक होतं, 4थी स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिप. खरंच अर्थ नाही. आपण ऍव्हरेज शिकलोय, ठीक आहे. आणि ऍव्हरेजचा कुठला टाईप आहे हा? 3 वर्षाच्या अंतराने. प्रत्येक मुलामध्ये जर 3-3 वर्षाचा गॅप असेल तर अरिथमॅटिक सिरीज नाही का होणार? आणि अरिथमॅटिक सिरीजचा ऍव्हरेज काय असतो? मधली संख्या असते. मग बघा आता आपल्या मेथडने किती वेळात सुटतंय? 5 पोर आहेत, 1 2 3 4 5. मधला कोण असतोय? ऍव्हरेज. 5 पोरांच्या वयाची बेरीज किती आहे? 50. म्हणजे ऍव्हरेज किती झाला? 50/5 10. बरोबर. कुठे येणार तो? इथं 3 3 चा फरक आहे. 10 - 3 7. 7 - 3. सगळ्यात लहान कोण? काय चांगलंय? पुन्हा लक्ष दे. ठीक आहे. आपल्याकडे 5 पोर आहेत, 3 3 च्या गॅप नाहीत, म्हणजे थोडक्यात अरिथमॅटिक सिरीजच आहे ना ती. मग 5 पोरं काढली मी, 1 2 3 4 5. आणि मगाशी सांगितलेलं सलग संख्या, सलग समसंख्या, सलग विषम संख्या आणि अरिथमॅटिक सिरीज. इथं ते मधल्या संख्येवालं, पहिली शेवटची वालं चालतं. मग 5 पोरांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष. 5 पोरांची सरासरी किती वयाची? 50/5 10. आणि सरासरी कुठे येते? मधली संख्या असते का? म्हणजे 10 कुठे येणार माझं? इथं. आणि 2 पोरांमध्ये गॅप कितीच आहे? 3 3 आहे. 10 - 3 7. 7 - 3 4. मोठ्या पोराचं विचारलं असतं, 10 आणि 3 13. 13 आणि 3 16. कळलं? समजलं सगळ्यांना व्यवस्थित? हे असं ऍप्लिकेशन यूज करायचं असतंय. ऍटलिस्ट 15 सेकंद तरी वाचतील ना? 15 लय नाही. मी असं नाही म्हणत की बाबा असंच, पण हे 10 सेकंदात सुटतं, इथं अर्धा मिनिट तरी लागतं. जायचं पुढं? झालंय सगळ्यांचं? बघा काय वापरणार? आपल्याकडे 3 गोष्टी आहेत. बेरीज करून भागिले करा, परत पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 आणि परत मधली संख्या. तिन्ही पैकी जिथं जे लागेल तिथं ते वापरलं आलं पाहिजे. इथं काय वापरणार? पहिली आणि शेवटची भागिले 2. 1 ते 97 मधील पहिली संख्या काय? 1. शेवटची संख्या काय? 97/2. 98/2 किती आलं रे? 49. भ्यायची काय गरजच नाही. 48 लिहू का 50 लिहू, काय गडबडच झाली नाही पाहिजे. अजून एक लय भारी सीन येतो, कधी कधी विचारतात. तुम्हाला विचारतात की 10 नंतरच्या पहिल्या समसंख्येची आणि 97च्या आधीच्या समसंख्येची, इथपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. बरोबर. आपल्याला काय घेणं नाही, काय लिहित थोडीच बसायचंय. मग 10 नंतरची पहिली समसंख्या कुठली आहे? 12. आणि 97च्या आधीची कुठली संख्या आहे? 96. आधीची म्हटलंय. झालं की आता ह्यांच्यामध्ये किती का संख्या असं ना, मला घेणदेणच नाही. मला ही पहिली संख्या मिळाली सम आणि शेवटची सम मिळाली. 12 + 96/2. कळलं? पटलं सगळ्यांना व्यवस्थित? झालं. यास त्यांना काय किती का फिरके टाकू दे, त्यांनी काय फरक पडत नाही आपल्याला. डन. हे प्रश्नाचा भाग नाही आहे, या हे एक्स्ट्रा वाला आहे. हा प्रश्न आपला संपला इथेच कधीच.
चला, हा प्रश्न सलग एकाच वर्षात दोनदा आला. आकडे पण चेंज नाहीत केले आयोगाने. 5 संख्यांची सरासरी किती आहे? 25. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25, 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? बरोबर. एक तर तुम्ही डेव्हिएशन न करू शकता, नाहीतर गप सरळ ट्रॅडिशनल मेथड जरी वापरली इथं तरी काही फरक पडत नाही. पहिल्यांदा ट्रॅडिशनल सांगतो, नंतर डेव्हिएशन सांगतो. 5 संख्यांची सरासरी 25 आहे. याचा अर्थ 5 संख्यांची टोटल किती? बोला. 125, 25 5 100. त्यापैकी तुला 4 माहित आहेत का? यांची बेरीज करूया. उभं लिहायची सवय आता बंद करायची. आडवायची पण बेरीज करता आली पाहिजे. कशी करणार? 9 9 5 14. हातचा आला 1. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 8. 84. म्हणजे 125 मधून 84 गेले. एक सेकंद. 125. 9 5 14. हातचा आला 1. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. तर 125 मधून 4 गेले 21. म्हणजे ती उरलेली संख्या काय भेटली आपल्याला? 21. आता 3 मोठ्या संख्या कुठल्या? तर 3 मोठ्या संख्या 30, 29, 25 आहेत. बरोबर. आणि त्यांची काय विचारले? सरासरी विचारले. मग किती येणार? 9 5 14. हातचा आला 1. 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8. 84. 84 भागिले 3 किती येणार? 28 त्रिक 84. ओके. ही झाली ट्रॅडिशनल मेथड. अख्खा महाराष्ट्र हेच करतोय. थोडस डेव्हिएशन वापरू. ठीक आहे. काय? आपण दिलेल्या संख्या लिहून घेऊ डेव्हिएशन मध्ये. 30, 29, 25 आणि 20 आणि ही संख्या आपल्याला माहित नाहीये. बरोबर. ऍव्हरेज काय दिला? सरासरी 25. हा ऍझ्युम्ड ऍव्हरेज नाहीये. दिस इज करेक्ट ऍव्हरेज. म्हणजे याचं डेव्हिएशन किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे का? हा काय आपण ऍझ्युम केला काय? प्रश्नाने दिलाय म्हणजे हा करेक्ट ऍव्हरेज आहे. डेव्हिएशन बघू. 30 आणि 25 अधिक 5, 29 आणि 25 अधिक 4. 25 म्हणतोय मलाच पकडलाय 0. 20 काय म्हणतोय? वजा 5. मला सांगा, या अधिक 5 ला हे वजा 5 कॅन्सल. या अधिक 4 ला कॅन्सल व्हायला मला तिथे किती पाहिजे? वजा 4. कुणातून वजा 4 करायचंय? ते ऍव्हरेज मधून. 25 मधून वजा 4 गेले किती येते? काय सोपं आहे रे हे? कधी पण सोपं आहे का? ऍटलीस्ट आकडे तर सोपे आहेत म्हणून तू म्हणशील ट्रॅडिशनल मेथड ओके, पण आकडे किचकट आल्यावर ते नाही ओके. हे ओके तिथं. ओके. आता त्याच्यापेक्षा पुढचं आलं हे आपल्या डेव्हिएशन मेथडने केलं आपण. डेव्हिएशन आपल्याला ही संख्या का काढायला लागत होती रे? चुकून ही मोठी निघाली तर? आपल्याला 3 मोठ्या संख्यांचे विचारले ना. ही संख्या काढायची गरज काय? चुकून ही मोठी निघाली तर ती येणार प्रश्नामध्ये सोडवायला आपल्याला. मज्जा बघा कशी आहे. ऍव्हरेज किती म्हटलंय? 25 ऍव्हरेज म्हटलंय ना. आता ही संख्या काही जरी केली तरी 25 पेक्षा मोठी नाही येऊ शकत का? 25 पेक्षा मोठी आली असती तर ऍव्हरेज 25 च्या वर गेला असता. त्यामुळे आपल्याला इथंच कळलं पाहिजे की ह्याच 3 मोठ्या संख्या ऍव्हरेज 25 आहेत. 2 संख्या 25 पेक्षा मोठ्या आहेत. 2 संख्या डेफिनेटली 25 पेक्षा लहान पाहिजेत. काय काढायची गरज आहे का? फक्त ही काय तुमच्याकडून मला अपेक्षा नाही की हे तुम्हाला यावं, पण हे तुम्हाला यावं. हे पण येतं. प्रत्येक टाईपची धादागणितं सोडवली की हे येतं की जे आम्ही करतो ते काम. तुम्ही करायची गरज नाही, तेवढ्याची गरज नाही पडत. आपल्याला 1 मिनिट दिलाय, 40 सेकंद दिलेत आयोगानं, त्याच्या आतमध्ये हे सुटतंय. पण एक सांगितलं तुम्हाला एक्स्ट्रा वालं नॉलेज. जर ऍव्हरेज 25 आहे, तिथला एक आकडा इथं दिसतोय तुला, 2 संख्या मोठ्या दिसत आहेत, डेफिनेटली 2 संख्या काय असणार आहेत? लहान असणार आहेत. तुला 3 मोठ्यांचा ऍव्हरेज विचारलाय. कळलं? आणि हाच रिपीट झालाय प्रश्न. मग हे युट्यूबच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलंय. त्यावेळी तू हा बघितला असता तर 22 मधल्या त्या दुसऱ्या परीक्षेचा तुला सुटला असता त्याच्याच पद्धतीनं. असं कळलं? ते काय म्हटलं कळलं ना? 2 मोठ्या 2 लहान. आणि हे तर काय सगळ्यांना येते. करायचंच नाही, मायनस करायचं. +5 -5 +4. आणि गणित देताना ही अशीच देतात. ह्याच्या आधी पण एक गणित दिलं आयोगानं. रप 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 खूप 7-8 संख्या होत्या. 2009 का 11चा प्रश्न होता म्हणून तो काही घेतला नाही मी. 7-8 संख्या होत्या. सगळं जायचं आणि शेवटी एकच काय तर उरायचं. मग ते प्लस उरलं की इकडे मायनस घे, ते मायनस उरलं तर इकडे प्लस घे. थोडक्यात आपल्याला डेव्हिएशन काय आणायचं आहे? 0. इथं -4 का घेतलंय आपण? इथं 4 आहे +4, त्याला नलिफाय करायचं आहे, 0 बनवायचं आहे. मग इथं किती लागणार?
-4. इथं -4 लागलं म्हणून 25 - 4 21. ती संख्या 21 आली, त्याचा काय उपयोग नाही झाला आपल्याला. का? कारण आपल्याला 3 मोठ्या संख्येचा काढायचा होता. जमलंय? चलो नेक्स्ट. 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 अंकांची सरासरी. काय लहान मुलाचा प्रश्न आहे? 5 अंकांचे म्हणजे तिसराचा अंक सरासरी असणार आहे. 9ची पट म्हणजे अरिथमॅटिक सिरीज झाली. परत अरिथमॅटिक सिरीज म्हणजे मधली संख्या काय असते? सरासरी. 1 2 3 4 5 ही संख्या सरासरी असणार आहे. म्हणजे तिसरी पट. 9ची तिसरी पट किती? 27. म्हणजे तुझी इच्छा तरी होईल का रे 20 28 आणि 30 आन्सर लिहायची? हे 9च्या पाड्यात तरी आहेत का अंक? 9च्या पाड्यात सुद्धा नाही आहेत हे अंक. चला, भारी प्रश्न सुटला कोणाला? ह्याच्यात विनाकारांच्या गोष्टी पण दिलेत की ज्याची गरज नाही. लक्ष द्या एकदम व्यवस्थितपणे. आपण जे शिकलोय त्याच्यावरच आहे सगळं. 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 वाढली. म्हणजे 11व्या सामन्यात त्याची सरासरी 16 झाली, 10व्या सामन्यात किती होती? 15 होती. पण ह्यात सगळं गणितच दिलं, काय काढायला विचारलंय का? नाही. ह्याच्यातून एकच गोष्ट मला कळली की 10व्या सामन्यात त्याची सरासरी किती होती? 15. त्यानं 11व्या सामन्यात 26 धावा काढल्यामुळे ती किती झाली? 16. सगळंच दिलं की मग काढू काय? म्हणजे ह्या वाक्याचा काय अर्थ राहिलाय का प्रश्नात? काहीच नाही. पुढे बघा. या मोसमात स्वतःची सरासरी त्याला कितीपर्यंत वाढवायचे? 20. हे मला सांगा ह्या वाक्याचा अर्थ कळलाय का? त्याचा काय अर्थच नाही. हे जे म्हणतोय ते कळलंय का? बघ तुला काय दिले? 10 सामन्याची सरासरी 15, 11 सामन्याची सरासरी 16, 11व्या सामन्यातले रन 26. काढू काय? सगळंच तर दिलंच तुम्हाला. 5 गोष्टी असतात ना आपल्या, 5च्या 5 गोष्टी दिल्या. म्हणजे त्या अख्ख्या गोष्टीचा अर्थ काय आहे? फक्त मला एवढ्यासाठी दिलं की 10 सामन्यातील सामन्यांची सरासरी किती होती? रनांची 15 होती. आता त्याला त्या मोसमात सरासरी कितीपर्यंत वाढवायचे? 20. सरासरी किती न्यायची त्याला? 20. नेण्यासाठी त्याने या डावात म्हणजे कुठल्या डावात? 11व्याच डावात. त्यानं 11व्या डावात किती रन कराव्या? म्हणजे सरासरी त्याची काय होतील? 20 होईल. ह्याची गरज कधी पडली असती माहित आहे? ते नंतर सांगू. कळालं? आता 11व्या सामन्यातले रन्स काढू आपल्याला. 10चं काय झालं? 1 ने वाढलं. 15चं काय झालं? 5 ने वाढलं. 1 गुणिले 20 किती आलं? 20. आणि 10 गुणिले 5 किती आलं? 50. 50 आणि 20 70. म्हणजे सरासरी 20 होण्यासाठी त्याने किती रन्स काढायला पाहिजे होते 11व्या सामन्यात? 70. हे शिकलोय की नाही शिकलोय? शिकलोय. पहिल्याच ऍव्हरेजची सुरुवातच हे झाली आपल्याला. बरोबर. आता ते कधी द्यायला पाहिजे होतं माहिती आहे? त्यानं आणखी किती धावा काढायला पाहिजे होत्या हे जर विचारलं असतं तर आपण काय म्हणलं असतं? 26 वर आउट झाला का? 70 पाहिजे होत्या का? अजून 44 धावा जर काढल्या असत्या तर त्याला 20 पर्यंत सरासरी नेता आली असती. असा काहीतरी प्रश्न. इथं जर नुसतं असं पाडलं होतं ना, आणखी या डावात इथं आणखी, तर मग लय भारी बनला असता प्रश्न. मग टोटल किती? 70 आणि हे 26 वजा केले 44. पण तसं काही नाहीये. सो हे तुम्हाला फसवण्यासाठी फक्त दिलेलं होतं. समजलंय? पुन्हा काय सांगायचंय वेगळ्या पद्धतीनं? चलो. हा लेटेस्ट प्रश्न सीसॅट 2023. हे सीसॅट आणि कंबाईन मध्ये हा फरक आहे फक्त. हे असं प्रॉपर ऍप्लिकेशन तयार करतात प्रश्नाचं आणि मग विचारतात. जायचं पुढं.
बोल बोल विचार. हा 16 कन्फ्युज, त्या काही उपयोग नाही या 16चा, कधीच नाही. आणि ते पुढचं जरी मी म्हटलं ना, ते आणखी वाला जरी एक्झाम्पल टाकलं तरी त्या 16चा उपयोग नाही. त्या 16नं काय झालं हे देऊन टाकलंय ना तुम्ही आधीच, मग आम्हाला 16ची गरज नाही. बघ रे, रिपिटेशन आहे आणि आपली पद्धत चालते. बस की आता काय पाहिजे तुला. कंबाईन बीसी प्री सेम असंच बीसी 24 ला पण येणार प्रिलिम्सला. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. याचा अर्थ आधी सामने किती खेळलेत? 18. हे झेपतंय ना, कारण 18 आकडा कुठं दिसत नाही ह्याच्यात. मग तुझ्या त्या कॅल्क्युलेशन मध्ये आहे खरं. मग 18 ह्याच्यात 19व्या डावात त्याने किती रन केल्या? 98. मी काय म्हटलेलं मगाशी, 5 पैकी काही पण एक मिस करतील. मी ऍव्हरेज काय पकडू आता? 1. बरोबर. 19व्या डावात त्यानं किती रन केल्या? 98. म्हणजे बॉक्स मधला आकडा काय झाला? 98. 98 धावा केल्यामुळे त्याची सरासरी कितीनं वाढली रे? 4 न वाढली. म्हणजे ए ची काय झाली? ए अधिक 4. भ्यायचं नाही, त्याच गोष्टी करतोय सगळ्या. 5 पैकी एक मिसिंग आहे, फक्त आपलं एकच मिस आहे ए. तर 18चं काय झालं? 19 प्लस 1. एचं ए प्लस 4 झालं, म्हणजे किती झालं? प्लस 4. काय करतो आता ह्याच्यानंतर आपण? 1 गुणिले ए प्लस 4 किती आलं रे? ए प्लस 4. आणि 18 गुणिले 4 किती आलं? 72. आता थोडस लक्ष दे, काय म्हटलंय तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, म्हणजे तुला एचं उत्तर काढायचंय का? तुला कशाचं काढायचंय? ए प्लस 4चं काढायचंय. मग ए प्लस 4चं काढायचंय तर इथून पण एचं काढूच नको, या ए प्लस 4 ला इथंच ठेव, फक्त 72लाच तिकडे टाक. उगा डबल डबल कारकुनी काम करू नको. आधी ए काढतोयस परत त्याच्यात 4 ऍड करतोयस, कशाला? फक्त 72लाच तिकडे टाक. मग जर मी 72ला तिकडे टाकलं तर 8तून 2 गेले 6, 9तून 7 गेले 2. ए प्लस 4चं उत्तर काय आलं? 26. 22 ऑप्शन 1 ला आहे. का? ते ट्रॅडिशनल मेथड जे करतात ते पानभर उत्तर लिहितात आणि एचं काढतात आन्सर किंवा एक्सचं, वाटतं आपलं काम संपलं, मी पानभर सोडवलंय की, आणि पहिलाच ऑप्शन त्यांना दाखवतात ते 22 डोपामाइन रिलीज करायला त्यांचं. ते आलं माझं बरोबर. कळलंय? प्रश्न नीट वाचायचे. सगळ्यात मोठी गोष्ट यातली हीच आहे. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, सगळं करशील पण ते शेवटचं नाही हे केलंच तर 22 लिहिशील. समजलं? पटलं सगळ्यांना? लिहून घ्या. ब्रेक पाहिजे? कसं लग घ्यायचं? 15 मिनिट. 15 मिनिट ब्रेक घेऊ. 2 टॉपिक झालेत आपले, ठीक आहे. जेवढं घेतलं आपण ना त्याच्या बाहेर काही जाणार नाही. प्रश्न किती घेतले ते बघू नका. मी कन्सेप्ट शिकवताना काय काय सांगतोय त्याच्यावर फोकस करा फक्त, बस. त्याच्या बाहेर तुम्हाला काही पडणार नाही, ठीक आहे. ब्रेक घेऊ. 5:20 झालेत, ठीक आहे. डॉट 15 मिनिटं. 5:35. सगळं इथंच ठेवून गेला तर चालेल, कोण नाही येत आपल्याशिवाय.